नमस्कार मंडळी, आज आपण खुसखुशीत, खमंग, अतिशय चवदार आणि फक्त 2 साहित्यामध्ये बनवून तयार होणारी बटाटा वडी बनवणार आहोत। तुम्ही सगळ्यांनी कोबीची वडी तर खाल्लीच असेल, तर मग आज आपण त्याच चवीस तोडीस तोड देणारी बटाटा वडी बनवणार आहोत। चला तर मग पटकन सांगते काय करायचं। इथे बघू शकता 2 बटाटे मी या पद्धतीने साल काढून उभे किसून घेतलेले आहेत। खिसणी ही जाडसर वापरायची आहे, म्हणजे आपला खिस आहे तो जाडसर होऊ शकतो। पाण्यामध्ये ठेवून घेतलेला आहे जेणेकरून बटाटा काळपट पडू नये। त्यानंतरून बटाट्यामधलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला। या पद्धतीने तुम्ही असं पाणी पिळून नाही काढलं तर चाळणीवरती पूर्ण पाणी काढून बटाटा एक 10 मिनिटांनी ताण्यासाठी ठेवू शकता। एका वाटीच्या सहाय्याने आपल्याला सगळा बटाटा मोजून घ्यायचा आहे। वाटी भरताना अलगद भरायचे आहेत, प्रेस करून अजिबात भरायची नाही आहे। तिथे सगळा बटाटा मी 2 वाटी घेतलेला आहे। इथे बघू शकता 2 वाटी बटाट्यासाठी मी 1 वाटी बेसन पीठ सुरुवातीला घेतलेलं आहे। 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा ओवा, पाव चमचा जिरं, चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आपल्याला पाणी न घालता। मुलं जर का 4च्या टायमिंगला स्नॅक्स वगैरे काहीतरी चटपटीत खायला मागतात, अशा वेळी तुम्ही ही बटाटा वडी बनवून त्यांना नक्कीच देऊ शकता। पाणी न घालता सुरुवातीला मी मिक्स करून घेतलेलं आहे। थोडंसं ओलसर वाटते म्हणून मी पुन्हा पाव वाटी याच्यामध्ये बेसन पीठ वापरलेलं आहे। 2 वाटी खिसलेल्या बटाट्यासाठी आपण 1.25 वाटी बेसन पीठ वापरलेलं आहे। सगळं पीठ पाणी न घालता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतरून आपण जी चाळण असते वडी उकडायची त्या चाळणीला तेल लावून ठेवलेलं आहे। सगळ्या पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि या चाळणीवर आपल्याला प्रेस करून थापून घ्यायचं आहे। या पद्धतीने जे ताटाला पीठ लागलेलं होतं तेही आपण काढून घेणार आहोत। ही बटाटा वडी जेव्हा आपण थापून घेत असतो तेव्हा ते हाताला चिकटू शकतं पीठ, मग हाताला थोडंसं बोटांना तेल लावून घेऊ शकता आणि या पद्धतीने प्रेस करून आपल्याला हे थापून घ्यायचं आहे। तुम्ही गोलसुद्धा करू शकता, मी इथे चौकोनी करणार आहे म्हणजे आपल्या वड्या कट करताना अगदी परफेक्ट कट होतात त्याचा शेप आणि मस्तपैकी आपल्या वड्याही दिसतात। बघू शकता या पद्धतीने मी याला आकार देऊन घेतलेला आहे चौकोनी असा मस्तपैकी। सगळं मिश्रण व्यवस्थित सेट झाल्यानंतर आपण याच्यावरती वरून पांढरे तीळ पसरवून घेणार आहोत, जेणेकरून याच वडीची जी टेस्ट आहे ती अप्रतिम लागते तिळामुळे। तीळ टाकल्यानंतर पुन्हा हलक्या हाताने प्रेस करायचं म्हणजे ती आपल्या वडीला आतपर्यंत व्यवस्थित चिकटले जातील। पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ही चाळण ठेवून द्यायची आहे आणि वरतून झाकण ठेवायचं आहे। एक 10 मिनिटं आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे। स्टीम कसं झालं ते ओळखायचं ते सांगते। या पद्धतीने हात लावून बघायचं, हाताला अजिबात मिश्रण चिकटत नाही आहे, म्हणजे आपली वडी जी आहे ते परफेक्ट स्टीम झालेली आहे। वडी पूर्ण थंड करून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर इथे मी उलटणं घेतलेलं आहे, तुम्ही चाकूसुद्धा घेऊ शकता। या पद्धतीने एकसारखी मी सुरुवातीला भाग करून घेणार आहे। त्यानंतर या अशा चौकोनी वड्या कट करून घेणार आहेत। मस्तपैकी वड्या कट होतात, बघू शकता। वडी कट करताना अजिबात उलटण्याला मिश्रण चिकटत नाही आहे आतपर्यंत, म्हणजे ज्या वडी आहेत ज्या आतपर्यंत व्यवस्थित स्टीम झालेल्या आहेत। उभ्या कट करून घेतलेल्या आहेत, पुन्हा मी चौकोनी कट करून घेणार आहे। तुम्ही काजू कतलीच्या शेपमध्ये सुद्धा कट करू शकता। कट करून घ्यायच्यात आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला चाळणीपासून वेगळ्या करायच्या आहेत। बघू शकता अजिबात खाली वगैरे चिकटत नाहीत, पटकन निघतात। वडी बघू शकता किती मस्त अशी झालेली आहे, अगदी परफेक्ट। वड्या खुसखुशीत होण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये थोडासा चिमूटभर सोडा जरी घातला तरी सुद्धा चालेल। पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण या वड्या घालून घ्यायच्यात। आपण याला शॅलो फ्राय करून घेणार आहोत। सुरुवातीला वड्या घातल्यानंतर आपल्याला थोड्याशा हलवून घ्यायच्या जेणेकरून खाली चिकटू नये। त्यानंतर आपण 2 ते 3 मिनिटं ह्या वड्या मीडियम टू फुल गॅसवरती आपण फ्राय करून घेणार आहोत। वड्या फ्राय झाल्यानंतर व्यवस्थित पलटी करून घ्यायच्या आहेत चमच्याच्या साहाय्याने। इथे बघू शकता मस्तपैकी आपल्या वड्या दोन्ही बाजूने फ्राय होत आहेत। इथे मी गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवलेली आहे। ज्या वड्या आहेत त्या पलटी करून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित तेलामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत। इथे मी जे पॅन वापरते आहे ते थोडंसं हलक्या क्वालिटीचं आहे, त्याच्यामुळे वड्या फ्राय होताना आपल्याला भरपूर लक्ष द्यावं लागतं। व्हिडिओ काढण्याच्या नादामध्ये थोड्याशा वड्या करपलेल्या आहेत, बघू शकता। मस्तपैकी आपल्या वड्या इथे फ्राय करून झाल्या। दुसऱ्याही वड्या मी याच पद्धतीने फ्राय करणार आहे। असं जर का झालं, जर का वड्या करपत असेल तर काय करायचं सांगते। इथे बघू शकता ह्या 3 वड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत आणि दुसऱ्या 3 वड्या आहेत त्या फ्राय व्हायला थोडासा वेळ आहे। मग ह्या मी 3 वड्या फ्राय झालेल्या काढून घेणार आहोत आणि राहिलेल्या 3 वड्या फ्राय करून घेणार आहे। मस्तपैकी आपल्या कुरकुरीत बटाटा वड्या तयार आहेत। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत गोड अशा रेसिपींसोबत। तोपर्यंत धन्यवाद।